हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्सचा ब्लाऊज पाहणार आहोत. फिटिंगमध्ये काही जणांना प्रॉब्लेम येतात, स्टिचिंगच्या फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येतात, तर हे सगळे डाऊट आपण आज सॉल्व करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम लहानातली लहान गोष्टसुद्धा लक्षात येणार आहे. तर चला सुरू करूयात. हा आहे आपला बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट, हा स्लीव्ज. या ठिकाणी आपण योक नाही जोडणार आहोत, डायरेक्ट ऑर्डर तशा पद्धतीने होती. आपण बॅक टक पॉईंट घेऊयात. खालून 1 इंचाची फोल्ड पट्टी एक्स्ट्रा ठेवलेली असल्याने 1 इंच मी एक्स्ट्रा घेतला, म्हणजे 4 इंचाचा बॅक टक पॉईंट असतो, तर या ठिकाणी मी 5 इंचाचा घेतलेला आहे. आणि त्यांची चेस्ट साईज आणि कमर साईज याच्यामध्ये 4.5 इंचाचा गॅप असल्याने मी 1.25 इंचाचा टक पॉईंट ठेवलेला आहे. आता फ्रंट साईडला 9चा त्यांचा टक पॉईंट होता, त्याच्या चारही बाजूने 1.5 इंचाला मार्क करून लाईन ड्रॉ करून घेतली. आणि सेम पार्ट दुसराच, याला एकदम सोपी मेथड मी या ठिकाणी यूज केली आहे. त्याच्यावरून ठेवलं, थोडंसं त्याच्यावरती हाताने रब केलं तर त्या लाईन मार्क ज्या आपण चॉकनी केल्या होत्या त्या इझिली दिसून आल्या. आता या ठिकाणी जे 4ही पॉईंट आपण घेतले होते त्या 4ही पॉईंटला शिलाई देऊन घ्यायची आहे, दोन्ही पार्टला. शिलाई देताना लक्षात घ्यायचं की 2 ते 3 वेळा शिलाई नाही मारायची, एकदाच मारायची, जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येईल. एकदम छान पद्धतीने आपल्या या ठिकाणी पार्ट रेडी होतो. आणि लक्षात ठेवायचं की खालच्या बाजूचा जो पॉईंट येतो, ज्या ठिकाणी आपल्याला स्टिच करायचं आहे, त्या ठिकाणी 1.25 इंचाचा मार्क करून मग स्टिच करायचा, जेणेकरून ज्यांची तब्येत जास्त आहे किंवा चेस्ट जास्त आहे कमरेपेक्षा, त्यांना ते फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल. दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. त्या ठिकाणी सिंगल कपडा होता आणि मला एकदम बेस्ट ऑफ फिनिशिंग हवी होती, ओपन शोल्डर नको होते, तर मी दोन्ही ठिकाणी एकदम टच टू टच शिलाई करून घेतली आणि मग उलट साईडने करून त्याला शोल्डर अटॅच केले, स्टिच केलेले, जेणेकरून त्याचा जो कपडा आहे तो ओपन राहिलेला नाही आहे आणि तो घातल्यानंतरही टोचत नाही. सिंगल कपडा असल्यामुळे शोल्डरला तो त्रास देत नाही. अशा पद्धतीने आपले रेडी झालेले आहे शोल्डर. आता आपण स्लीव्ज बसवून घेऊयात. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट चेक करायचा. बॅक पार्टला रेग्युलर आपली जी कटिंग असते ती असते आणि जी जास्तीची साईज असते ती फ्रंट साईडला येते, कारण तिथं आतून थोडा करून घेतलेला असतो आपला मुंढा. तर तशा पद्धतीने आपली स्लीव्ज बसवून घ्यायची आहे. सेम प्रोसेस दोन्ही स्लीव्जसाठी फॉलो करायची आहे. स्टिच करत असताना लक्षात घ्यायचं की घडी पडून नाही द्यायची आहे. आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर जर एक्स्ट्रा कपडा कुठे बाहेर निघत असेल तर तो एकसारखा करून घ्यायचा, म्हणजेच एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. ज्या ठिकाणी शिलाई मारली त्याच्या बाहेरची बाजूने. जर काही डाऊट असतील व्हिडिओ पाहत असताना तर नक्कीच कमेंट करा. यापुढे जो व्हिडिओ बनवला जाईल त्यामध्ये सर्व डाऊट क्लिअर केले जातील. हा साधा 4 टक्सचा ब्लाऊज आहे, विदाऊट योक. जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने पॅटर्न चेंज करावे लागतात शिवताना. तर या ठिकाणची रिक्वायरमेंट अशा पद्धतीने होती, त्यामुळे हा 4 टक्सचा सिंगल फॅब्रिकचा ब्लाऊज आहे. स्लीव्ज त्यांची 8ची होती, तर मी पुढे 1 इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि ती अटॅच करून त्याच्यावरती दाब टिप देऊन मग मी फोल्ड केलेलं आहे, जेणेकरून बाहेरच्या बाजूने शिलाई न येता ते आतल्या बाजूला फोल्ड होते. ही मेथड तुम्हाला डीपली समजून घ्यायची असेल तर कमेंट करा. आता आपण पुढे जाऊयात. सेम पद्धत दोन्ही स्लीव्जसाठी फॉलो करायची आहे. जर एक्स्ट्रा कपडा निघत असेल तर तो कट करायचा आहे. शिलाई करत असताना लक्षात ठेवायचं की आपण जो कपडा शिवतोय त्याच्यावर जर घडी असेल तर त्या कपड्याला इस्त्री करून घ्यायची, जेणेकरून त्याच्यावरती
घड्या राहत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. आता आपण बटन पट्टी आणि क्रॉस पट्टी जी असते ती लावून घेऊयात दोन्ही पण. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जी उजवी बाजू असते त्या ठिकाणी बटन पट्टी येते आणि बटन बसवण्यासाठीची जी पट्टी असते ती डाव्या बाजूने येते. या गोष्टींमध्ये भरपूरदा कन्फ्युजन होतं, तर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या. आणि जे आपण बटन बसवण्याची पट्टी रेडी करतो ती थोडी मोठी असते आणि ती बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड करायची, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि बटन पट्टी जी असते ती आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला फोल्ड होते. इथे कन्फ्युजन होतं बऱ्याचदा, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला जो गळा आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे, खालच्या बाजूने सुद्धा एकसारखं करून घ्यायचं आहे, जेणेकरून कमी जास्त प्रमाण होणार नाही आहे. या ठिकाणी आपण तयार करतोय गोट. गोटमध्ये सुद्धा भरपूर जणांना भरपूर अडचणी येतात. कोणाची फिनिशिंग चांगली नाही आहेत, कोणाचा गोट जाड पातळ होतो, मोठा लहान होतो. तर याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. जर इथे लक्षात येत नसेल तर कमेंट करा, एक सेपरेट व्हिडिओ फक्त गोटसाठीचा बनवला जाईल. या ठिकाणी आपण 1 इंचाचीच पट्टी घेतली, खूप मोठी पट्टी घ्यायची नाही आहे. ती फोल्ड करून एकदम काठोकाठ शिलाई लावून घ्यायची आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा येतो एकदम थोडासा कपडा सोडायचा आणि जो त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कपडा येतो तो कट करून घ्यायचा आहे पूर्णपणे. आणि सर्व आकारामध्ये छोटे छोटे कट द्यायचे, जेणेकरून गोट दिल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित शेप येईल. कारण आपले गळे गोल असल्या कारणाने त्याला तसा प्रॉपर आकार येण्यासाठी थोडीशी अडचण येऊ शकते, तर कट देऊन घ्यायचे. आता व्यवस्थित कपडा फोल्ड करून आपल्याला गोट करायला सुरू करायचे. तर गोट करत असताना लक्षात घ्यायचं आहे की जी आपण शिलाई जी घेतली होती त्यानंतर जो कपडा शिल्लक राहतो तो त्या गोटच्या आतमध्ये गेला पाहिजे आणि एकदम नकळत थोडासा कपडा गोटसाठीचा जो बाहेर दिसला पाहिजे. पट्टी जी आपण होती ती लहान घेतल्यामुळे आतमध्ये शिलाई करायची गरज नाही पडत. प्रॉपर गोटच्या त्या स्पेसमध्ये तो कपडा कव्हर होऊन जातो शिलाईमध्ये. थोडीशी प्रॅक्टिस केली, थोडासा हात साफ झाला तर गोट खूप छान पद्धतीने येऊ शकतो. त्याला प्रॅक्टिसच लागते. आपण म्हटलो आणि झालं अशा पद्धतीने नाही होत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी गोट रेडी करते. फायनल लुकसुद्धा तुम्हाला दाखवेल गोटचा कशा पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जे धागे वगैरे असतात किंवा जो कपडा असतो तो आपल्याला त्या ठिकाणी कट करून टाकायचा आहे. आता आपला जो फ्रंट पार्ट आहे त्याची जी खालची पट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. इथेही 1 इंचाची पट्टी घ्यायची, व्यवस्थित पद्धतीने स्टिच करून एक्स्ट्रा जी पट्टी शिल्लक राहते ती कट करून टाकायची आहे आणि त्याच्यावरती दाबटीप घ्यायची. दाबटीप ही आतमध्ये जो फोल्ड होणारा कपडा आहे त्याच्यावर येईल याची काळजी घ्यायची. त्यानंतर फोल्ड करून पुन्हा टीप घ्यायची आहे. आपल्याला हात शिलाई करायची आहे पूर्ण फ्रंट, बॅक अँड स्लीव्हसाठी. या ठिकाणी योक नसल्या कारणाने फ्रंटला सुद्धा हात शिलाईच येणार आहे. पुढचे भाग रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला स्लीव्ज आणि बॅक पार्ट सुद्धा रेडी करायचे होते. इथे सुद्धा बऱ्याचदा माप कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की कशा पद्धतीने प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं, जेणेकरून पूर्ण जी माप असतं त्या ठिकाणी ती शिलाई व्यवस्थित पद्धतीने बसेल. तर इथे तुमच्या माहितीसाठी सांगते की पुढची बाजू जी असते ती आणि मागची बाजू ही व्यवस्थित जुळवून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा कपडा राहतो त्या ठिकाणी पॉईंट घेऊन तो कपडा फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे त्या ठिकाणी, जेणेकरून आपण जुळवून घेतल्यानंतर किंवा शिलाई करताना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कपडा बाहेर शिल्लक राहत नाही किंवा घडीही पडत नाही. एक्स्ट्रा असणारा कपडा शिलाई घेतल्याच्या नंतर कट करून टाकायचा आहे. मी या ठिकाणी उलट सुलट बाजू केली आहे. मी गोट टाकत नाही आहे. शक्यतो प्रत्येकाकडे पिको फॉलची मशीन अवेलेबल नसते, त्यामुळे ही पद्धत मी सर्वांना दाखवते की सरळ बाजू करून टीप घ्यायची आहे. त्यानंतर ती उलट बाजू करायची, ज्या बाजूने शिलाई आहे ती बाजूने उलट बाजू करायची आणि मग व्यवस्थित शिलाई घेऊन जे आपलं परफेक्ट मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटनुसार फिटिंगही करून घ्यायची आहे.
या ठिकाणी आपलं स्लीव्सचं मेजरमेंट आहे 6 आणि कमरेचं 32. जो एक्स्ट्रा कपडा राहतो तो या ठिकाणी आपल्याला शिलाईमध्ये कव्हर करायचा आहे. 1 इंचाचा जास्त मी कपडा सोडला होता, 1.5 इंचाचा होता, बट आपण जे फोल्ड केला बाहेरून आतमध्ये तर त्या ठिकाणी अर्धा इंच गेला. मग 1 इंचाची आपली फिटिंग येते बाहीसाठी आणि कमरेसाठी सुद्धा. शक्यतो कपडा जास्त सोडायचा, जरी कस्टमरला काही फिटिंगमध्ये प्रॉब्लेम आला तरी आपण ते ॲडजस्ट करू शकतो. या ठिकाणी आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आणि फिटिंग करत असताना लक्षात ठेवायचं की 2 ते 3 शिलाई या जास्तीच्या द्यायच्या असतात आतल्या बाजूने, जेणेकरून जरी काही प्रॉब्लेम आला तरी तिथे ॲडजस्ट केलं जाऊ शकतं. मीही या ठिकाणी तीच पद्धत फॉलो केलेली आहे. आता आपण बटन लावणार आहोत आणि बटनसाठीचे जे काजे असतात ते रेडी करणार आहोत. मी हात शिलाईमध्ये हे काजे करणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचं. मी या ठिकाणी 5 पॉईंट मार्क केलेले आहेत आणि बटन लावायला सुरुवात केली. बटन लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे की 4 पदरी धागा घ्यायचा आणि या ठिकाणी मी जे बटन घेतले त्याला 2 होल आहेत, तर मी 3 ते 4 राऊंड हे गोल गोल घेतलेले आहेत. आणि शेवटी आपल्याला ते जे बटन आहे बटनाच्या भोवती 2 गाठी घ्यायच्यात आहेत, जेणेकरून ते बटन मजबूत राहील. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी गाठण कशा पद्धतीने घेते. इथे राऊंड करून झालेलं आहे. आता दुसरं बटन त्याच पद्धतीने आपल्याला लावायचं. बाकीचे सर्व बटनही त्याच पद्धतीने लावायची आहेत आपल्याला. आता काजे कसे करायचे हे समजून घेऊया. अगोदर आपल्याला बटन बसेल या आकाराचे होल कैचीने किंवा काजे कटरने करवून घ्यायचे. कॅच कटर म्हणतात त्याला, त्याने करवून घ्यायचे. हात शिलाईमध्ये आपण या ठिकाणी काजे रेडी करणार आहोत. त्यासाठी एक गाठण असते, तर ती गाठण मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. जर डीपमध्ये समजून घ्यायचं असेल तर कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये डीपली फक्त त्याच पॉईंटवरती व्हिडिओ रेडी केला जाईल. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी इथेही 4 पदरी धागा घेतलाय, गुंफण घ्यायला सुरुवात केली आणि गाठणीपाशी एक वेढा घेतलाय जेणेकरून धागा सुटू नये. सेम त्याच पद्धतीने त्या बाजूने सुई घेऊन दुसऱ्या बाजूने सुई काढायची आणि त्याला एक छोटासा वेढा घेऊन बाहेर ओढून घ्यायची आणि सेम पद्धत पूर्ण काजांमध्ये फॉलो करायची आहे. हात शिलाई केल्यामुळे ती खूप मजबूत राहते आणि जर आपल्याला आकार बदलायचा असेल तर आपण तिथेच थोडीशी कटिंग घेऊन तो आकार चेंजही करू शकतो आणि धागे सुद्धा निघत नाही यामध्ये. सेम याच पद्धतीने सर्व काजे कंप्लीट करायचे आहेत. पहा कशा पद्धतीने आपलं बटन या ठिकाणी बसते. खूप जास्त लूजही झालेलं नाही आहे काजे, खूप जास्त घट्टही नाही आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व काजे कंप्लीट केलेत. तुम्ही पाहू शकता सर्व बटन मी तुम्हाला लावून दाखवते जेणेकरून तुम्हालाही आयडिया येऊन जाईल. फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. कोणी कोणी बॉक्स टिप यूज करतात, म्हणजेच पिकोची टिप यूज करतात, त्यानेही छान होतं. आता आपण हात शिलाई करून घेऊयात. हात शिलाई करत असताना लक्षात घ्यायचं की एकदम आपण जो धागा असतो जो बाहेरून दिसणार आहे तो जो टाका आहे त्यामध्ये एकदम थोडंसं नकळत जो कपडा आहे त्याचे 3 ते 4 धागे लाईटली अडकले गेले पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग छान येते आणि बाहेरच्या बाजूने धागा दिसत नाही. शिलाई कंप्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला फायनल लुकही दाखवणार आहे हात शिलाईचा. आणि जर याचाही व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये डीपली हवा असेल फक्त हात शिलाईच्या संबंधित तर कमेंट करा आणि तो व्हिडिओ आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला भेटावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम जर आपली प्रॅक्टिस झाली तर आपण एकदम सहज हात शिलाई करू शकतो.
हीच पद्धत ज्यावेळेस आपण साडीला पिको लावत असतो त्यावेळेस फॉलो करायची असते. सेम पद्धत आहे हात शिलाईची. 2 पदरी धागा घ्यायचा आणि हात शिलाई कंप्लीट करायची. शेवटी एक मजबूत गाठ द्यायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आणि अगोदर जी आपण मशीनीने शिलाई दिलेली आहे ती शिलाई काढून घ्यायची आहे. सेम आपल्याला जो फ्रंट साइड असतो त्या ठिकाणीही हीच पद्धत फॉलो करायची. हात शिलाई करायची आणि मशीनीने जी शिलाई दिलेली आहे ती काढून घ्यायची. पहा हात शिलाई कशा पद्धतीने दिसते. बाईला सुद्धा तीच पद्धत फॉलो करायची. आपला फायनल लुक रेडी आहे ब्लाऊजचा. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.